तुम्ही? बानू, मी तुझ्यासाठी भेटवस्तू घेऊन आलो आहे. माझ्यासाठी? बानू, हे तुला तुझ्या पित्याकडून, देवेंद्राकडून भेट. दिव्य वस्तू आहे ही. अक्षय करंडा आहे हा. हळदी कुंकवाचा, अखंड सौभाग्याचं प्रतीक आहे हे. पर माझ्यासाठी हे समजा. बानू, हे तर काहीच नाही. तू बघशील यापुढे तुझा हा पिता तुझ्यासाठी आणखी काय काय करतो ते. थांब बानू. काय झालं? बानू, हा दिव्य करंडा आहे. हा करंडा तू जसा उघडशील तसे तुला त्यात श्री खंडेराय दिसू लागतील आणि त्यांनाही ते जाणवेल. आणि मग तू त्यांच्याशी संवाद साधू शकशील. खरंच? हो, आता माझे कार्य झाले आहे. हा करंडा जीवापाड जप. येतो मी. थांबाजी. यशस्वी भव. हे कुठे दिसत नाहीत. कुठे गेले असावेत? यांनी असं काही करू नये ज्यामुळे श्री खंडेरायांना क्रोध येईल. शची, कुठे गेला होतात? पृथ्वीलोकी, जेजुरीला. बानूला भेटून आलो. काय? बानूला भेटायला? पण का? शची, तिचे मनोवांछित पूर्ण होण्यासाठी मी कल्पवृक्षाला आवाहन केले आणि कल्पवृक्षाने अक्षय हळदी कुंकवाचा करंडा दिला, ज्याच्या साहाय्याने आता बानू खंडेरायांशी संवाद साधू शकेल. जसं म्हाळसा देवी सुवर्ण दर्पणातून श्री खंडेरायांशी संवाद साधायच्या तसं? होय. देवी, ही तर आनंद वार्ता आहे, पण तुम्हाला या गोष्टीचा आनंद झाल्याचे दिसत नाही. हो, कारण ही गोष्ट श्री खंडेरायांना आवडणार नाही हे मला ठाऊक आहे. ते आपले जावई आहेत, त्यांना जर ही गोष्ट आवडली नाही तर आपण काय करणार? पण मी अयोग्य काहीच केले नाही देवी. माझ्या कन्येची अवस्था मला पाहवली नाही आणि मी तिला सहाय्य केले इतकेच. ते श्री खंडेराय आहेत, साक्षात श्री महादेव. त्यांनी स्वतःहून तो सुवर्ण दर्पण श्री म्हाळसा देवींना दिला होता. ती गोष्ट निराळी आहे आणि आपण अशा प्रकारे एखादी गोष्ट बानूला देणं ही गोष्ट निराळी आहे. त्यांच्या ह्या शिवलीलेत आपण अशा प्रकारे हस्तक्षेप केला तर त्यांना ते कसं आवडेल? चुकता आहात देवी. हा हस्तक्षेप नव्हे, हे एका पित्याचे दायित्व आहे जे मी पूर्ण केले. तिची इच्छा पूर्ण झाल्यामुळे तिला होणारा आनंद हा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. हो, पण मला त्याचबरोबर हे देखील ठाऊक आहे की बानूने श्री खंडेरायांसोबत कैलासात जावे
हे देखील तुमच्या मनात आहे. तिला योग्य तो न्याय मिळावा यासाठी तुम्ही हे सर्व करत आहात, होय ना? होय, पण देवी, असे करावे असे तुमच्याही मनात आहे. आपल्या कन्येला तिचे योग्य स्थान मिळावे असे तुम्हालाही वाटतेच आहेच. पण श्री खंडेरायांनी मला समज दिलेली मी विसरलेले नाही. बानूला अशा प्रकारे सहाय्य केलेले त्यांना कधीच आवडणार नाही हे मला आता कळून चुकले आहे. आणि म्हणूनच मी माझ्या भावनांना आता आवर घातला आहे. श्री खंडेराय हेच तिचे भाग्यविधाता आहेत आणि तेच तिचे भाग्य ठरवतील. आपण त्यात हस्तक्षेप करायला नको. शची, तू जरी तुझ्या भावनांना आवर घातला असलास तरी मी स्वस्थ बसू शकत नाही. म्हाळसा देवी या प्रत्यक्ष पार्वती आहे, आदिशक्तीचे रूप आहेत. या आख्यानामध्ये गतजन्माच्या खुणा शोधताना श्री म्हाळसा देवींचे पारडे जड असणार याची तुलाही कल्पना आहे. त्यामुळे आपण थेट हस्तक्षेप जरी केला नाही तरी न्यायाच्या चौकटीत राहून आपल्या कन्येला सहाय्य करणे हे अयोग्य आहे असे मला वाटत नाही. तेव्हा प्रातःकाली उठून गणपतीचे घरी विष्णू स्मरण, काशी उज्जैनी अवंती परळी त्र्यंबक त्रिनयन सोमनाथ सोरटी भद्रिके रामेश्वरी स्नान श्रीशैल्या मल्लिकार्जुन मानका जान. ओम शिवाय नमः. ओम ईश्वराय नमः. ओम हरये नमः. ओम शंकराय नमः. ओम नीलकंठाय नमः. बानू, तेव्हा अहो तुम्ही मला दिसताय आणि तुम्ही जे म्हणलात ते मला ऐकू बी येत. म्हणजे आता मला तुमच्या संग मनात येईल तेव्हा बोलता येईल. पण हे तुला कोणी दिलं? इंद्रदेवांनी.
अहो देवा, त्यांच्या दारात असं झाड आहे का त्यासनी काय बी इच्छा मागितली का ते पुरी करत. मग इंद्रदेवांनी माझ्यासाठी ह्यो करंडा मागितला आणि मग त्यांनी मला तो आणून दिला. तुला माझ्याशी बोलण्याची इच्छा होती, मला पाहण्याची इच्छा होती, ती पूर्ण झाली. तर वय तू आनंदी दिसते आहेस. पर देवा, म्या तुम्हासनी हे समजा अगोदर सांगाय होत, माझी चूक पदरात घ्यायची. ॐ गंगाधराय नमः. ॐ शर्वाय नमः. ॐ शंकराय नमः. देवा, तुम्ही माझ्यावर रागवलं हाय का जी? नाही बानू, तुझी इच्छा पूर्ण झाली, तू आनंदी आहेस, तेव्हा मला काय वाटतं ते महत्वाचे नाही. असं का म्हणता देवा? तुम्हासनी हे आवडलं नसल तर मी परत करून टाकते. नाही, मला ते आवडणार नाही बानू. पर एक सांगू देवा, मला असं वाटतंय का तुम्ही माझ्या मोहरच आहे आणि आपण बोलतोय. बानू, कल्पवृक्षाकडून मिळालेली ही दिव्य भेट आहे, ती जपून ठेव. जी. तुम्ही आत्ता कोणाशी बोलत होतात का? मला तसं वाटलं, पण इथे तर कोणीच दिसत नाहीये. तुला खरंच असं वाटलं? भास झाला असेल कदाचित. म्हणजे मी कक्षात आले तेव्हा तुम्ही कोणाशी बोलत नव्हतात, तुम्ही शांत होतात. पण का कुणास ठाऊक, मला असं वाटलं की तुमचं नुकतंच कोणाशी तरी बोलणं झालं असेल. म्हाळसा, काय झालं? मी तुमच्याशी सुवर्ण दर्पणातून बोलायचे ते मला आत्ता आठवलं. आता हे काय नवीन म्हणायचं? तीस उजडला तरी ह्यो दरवाजा बांधून उघडला कसा नाही? ए म्हणजे अगं ए म्हणजे हात हात ये बिगी बिगी ये. अरे काय झालं काय आजा? हे काय? अरे हे काय राजा, आज पत्तूर असं दार बंद नाही केलं बानून, आणि आज असं एकदम काय झालं? हे बघ, ते मला काय ठाव नाही. हा अगं मगा धरणं मी हात उभा आहे, हे दार कवा उघडताय त्याची वाट बघतोय. बरं म्या बघते. आता हे काय करतीयास? अरे आतून काय आवाज येतो का नाही ते बघते एकदम. हे म्हणजे आतनं काही ऐकू येतंय का? अरे धडका ऐकू बी येईना, आणि ती आत हाय का नाही ते बी कळना झालंय. आता हाय का? आता आतनं कडी लागली म्हणजे आतच असणार नव्हती. वय बरोबर हाय राजा, पर बानू असं कधी वागत नाही र. होय ग, कालच्याला बी ती काळजीत होती. काय झालंय काय कळणं झालंय बघ.
माझा जीव ना घाबरा घुबरा होतो बघ. म्या देवासनी सांगावं धाडू का? नाही न ग, आपण अजून वाट बघूया. बा म्हणजे असं काय बघताय माझ्याकडं? ए बान, अगं काय चाललंय तुझं? तू दार आत नका लावून घेतलं होतस. अरे ते आपलं असंच असंच नाही हा बानू, आज पत्तूर असं कवा घडलं नव्हतं. काय झालं हाय सांग बरं. आता ह्यासनी म्या कसं सांगू? कम्या देवांसंग बोलत होते. अगं बोल की, अशीच गप बसणार आहेस का? आता म्या काय बोलू? अगं दार कशापायी लावलं होतं ते तरी सांग की. म्या कुठं दार लावलं तवा? मग काय आपलं आपलंच दार लागणार आहे वय? हा ए बानू, तू आमच्यापासनं काही लपवित तर नाहीस ना? अरे बा म्या कशा पाहिलं पू? माझा खर तर डोळा लागला होता आणि मला कळलंच नाही कसं उजाडलं ते. तुझा डोळा लागला असला असं म्हणतेस ना, असल. पण मला एक सांग, दार आतनं कसं लागलं मग? अगं खरं काय ते सांग की. बा म्हणजे तुम्ही उगा आपलं बोलत बसला आहे. अरे सांगितलं ना एकदा, मला नाही ठाव दार कसं लागलं ते. तुम्हाला पटत नाही वय? अरे बा खरंच माझा डोळा लागला होता आणि म्या उठले तेव्हा बघितलं तर दार बंद. मग म्या उठले, दार उघडलं, बाहेर आले आणि बघते तर काय तुमचं हे. आता तुम्हाला म्या खोटं बोलते असं वाटतंय वय? सांगा की. नाही म्हणजे तसं नाही ग. मग कसं? अगं तुझी काळजी वाटते बानू. आधी कवा बी असं घडलं नव्हतं म्हणून. हे बाबा, तू आमच्यापासून काही लपवीत नाहीस ना? झालं तर हे म्हणजे जाऊ दे. चल. खरोखरच मला भास झाला असेल. आज मी 16 सोमवारच्या व्रताची पूजा करून आले आहे. सर्वप्रथम तुमचे दर्शन घ्यावे म्हणून मी आले. भासा, हे व्रत तू ज्या हेतूने करत आहेस तो हेतू तुझा साध्य होवो. तुम्ही माझे आराध्य आहात, सर्वस्व आहात. तुम्ही मला आश्वासन दिले म्हणून मी नेवासेला गेले नाही. पण तुम्ही म्हणालात की या नवरात्रीपर्यंत माझ्या हाती काहीतरी लागणार आहे. मला त्या स्वप्नाचा अर्थ समजणार आहे. पण मला सांगा ना, अशी कोणती घटना घडणार आहे ज्याने मला आणि बानूला सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळेल?